चंद्रपुरातून मोठी बातमी. चंद्रपुरात महापौर पदासाठी कुणालाच बहुमत मिळालेले नाहीये. त्यामुळे आता बहुमतासाठी तडजोड फॉर्म्युला वापरला जातोय. तर भाजपनं महापौर पदासाठी तयारी सुरू केल्यानंतर काँग्रेस आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षानं भाजपवर पलटवार केलाय. त्यामुळे आरक्षण सोडत जाहीर होण्याआधी चंद्रपुरात वार प्रतिवार सुरू झाल्याचं पाहायला मिळत आहे. पाहूया. चंद्रपूरमध्ये सत्तेसाठी जोरदार रस्सीखेच. कुणाचे नगरसेवक कुणाच्या संपर्कात, कुणाचं ऑपरेशन यशस्वी ठरणार. 66 जागा असलेल्या चंद्रपूर महापालिका निवडणुकीत बहुमताचा आकडा 34 आहे. त्यात काँग्रेस 27 जागांचा सर्वात मोठा पक्ष ठरलाय, तर 23 जागांचं भाजप दुसऱ्या स्थानी आहे. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे 6 तर वंचितचे 2 नगरसेवक निवडून आलेत. बसपा एमआयएमचा प्रत्येकी 1 तर 2 अपक्ष नगरसेवकही निवडून आलेत. काँग्रेसचं संख्याबळ जास्त असतानाही भाजपनं महापौर पदासाठी तयारी सुरू केली आहे. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षासोबत चर्चा सुरू असतानाच काँग्रेसचा एक गट संपर्कात असल्याचा दावा भाजपचे नेते सुधीर मुनगंटीवारांनी केलाय. मात्र काँग्रेसचे नेते विजय वडेट्टीवार यांनी मात्र मुनगंटीवारांच्या दाव्यातील हवाच काढली आहे. की अनेक जण संपर्कात आहे. त्यापैकी काँग्रेसच्या एका गटाला सुद्धा असं वाटतं की शहरात आपण जनतेला काय उत्तर द्यायची. उद्या शहरामध्ये विकासच झाला नाही. या शहराचे स्वच्छतेचे विषय आहे, विजेच्या संदर्भातले विषय आहे. या शहरामध्ये उद्या जर पगार द्यायलाच पैसे राहिले नाही तर महानगरपालिकेमध्ये नगरसेवक म्हणून आपण काय, जनतेने आपल्याला कशाला निवडून दिलं. आणि ज्या पद्धतीने या शहरामध्ये विकासाचा विश्वास आमच्यावर आहे, त्या माध्यमातून काँग्रेसच्या काही नगरसेवकांची इच्छा आहे. पण प्रत्येकाला एकच वाटतं की मी यायला तयार आहे, तुम्ही थोडा मोठा गट करा. मी यायला तयार आहे, तुम्ही थोडा मोठा गट करा. तर ठीक आहे, आपण प्रयत्न करू. त्याचं उत्तर मी दिलं आहे. भाजपचे नाही, उलट भाजपचेच नगरसेवक आमच्या संपर्कात आहे. त्यामुळे आमचे नगरसेवक त्यांच्या संपर्कात राहण्याचा प्रश्नच नाही दूरपर्यंत. हे काहीतरी हवेवर तीर मारण्याचा प्रकार आहे तो. हा असू शकतात संपर्कात, कारण काँग्रेसच्या काही नगरसेवकांशी आमचे नगरसेवक बोलतायत की विकासासाठी तुम्ही आमच्या बाजूनी यावं. आणि काँग्रेसचे काही नगरसेवक तसा प्रतिसादही देत आहे. त्यांना याची जाणीव आहे आणि म्हणून भारतीय जनता पार्टीच्या काही नगरसेवकांना काँग्रेसच्या नगरसेवकांशी संपर्क करण्याची जबाबदारी देण्यात आली. इतकंच नाही तर काँग्रेसच्या 2 गटात विभागल्या गेलेल्या नगरसेवकांच्या व्यवस्थेसाठी तयारी केल्याचं वडेट्टीवारांनी सांगितलंय. तर भाजपचे जोरगेवार समर्थक नगरसेवक नागपुरात वेगवेगळ्या तंबूत असल्याचं सांगत ऑपरेशन पंजा राबवणार असल्याचा इशारा वडेट्टीवारांनी दिलाय. नाही, त्यांनी पण ठेवलाय. त्यांना मग पंजा ऑपरेशन वापरला चाललंय असं होईल का? त्यांचे पण नगरसेवक बाहेर आहेत. शिंदे साहेबांचे नगरसेवक बाहेर आहेत. उद्या भाजपचे नगरसेवक बाहेर जातील. असं नाही की ठीक आहे, एकत्र राहिले पाहिजेत. निवडणुकीच्या पिरियडमध्ये सगळेच एकत्र ठेवतात. ठीक आहे, तर ते तर नंतर समजेल. पतंगबाजी आहे तर पतंग जेव्हा उडेल आकाशात तेव्हा लक्षात. काँग्रेस आणि भाजपमध्ये महापौर पदावरून दावे प्रतिदावे सुरू असतानाच आपलाच पक्ष किंग मेकर असल्याचा दावा ठाकरेंच्या शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी केलाय. चंद्रपूरचा विषय अद्याप पूर्ण व्हायचा आहे आणि त्या संदर्भात अंतिम निर्णय झालेला नाही कोणत्याही प्रकारचा. नक्कीच आमच्याशिवाय तिथे महापौर कोणाचाही बसणार नाही, हे खरं आहे. एका बाजूला काँग्रेस आहे, दुसऱ्या बाजूला भारतीय जनता पक्ष आहे. स्थानिक विषय लक्षात घेऊन शिवसेना पक्षप्रमुख निर्णय घेतील. आज प्रत्येकाला अभिव्यक्ती स्वातंत्र्य आहे. त्यांच्याशिवाय महापौर बसूच शकत नाही इथपर्यंत ठीक आहे, पण त्यांचाच महापौर बसेल असं ते मात्र म्हणाले. उभाटांची आपली युती नव्हती, पण उभाटा आणि आम्ही महाविकास आघाडीमध्ये एकत्र आहोत. म्हणून आम्हाला वाटतं की आपण एकत्र राहून सत्ता स्थापन करावी अशी आमची भूमिका आहे आणि त्यासाठी त्यांच्याशी चर्चा आमची सुरू आहे. कुणालाही बहुमत मिळालं नसल्यानं छोटे पक्ष आणि अपक्षांचं महत्व वाढलंय. सत्ता स्थापनेसाठी पडद्यासमोर आणि पडद्यामागेही जोरदार हालचाली सुरू आहेत. त्यातही प्रत्येक पक्षांतर्गत गट देखील एकमेकांशी स्वतंत्रपणे चर्चा करतायत. त्यामुळे आता सत्तेच्या चाव्या कुणाकडे जाणार ते पाहावं लागेल. आशिष अंबाडे, झी 24 तास, चंद्रपूर.